नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कुंभ राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये उतावळेपणे किंवा घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नये. विचारपूर्वक त्याच्या परिणामांची नेमकी कल्पना साधून मग एखादा निर्णय घ्यावा असाच सल्ला मी कुंभ राशींच्या व्यक्तींना देईन. कारण काही वेळेला घाईघाईत घेतलेल्या निर्णयामुळे ते निर्णय अर्धवट सोडण्याची वेळ तुमच्यावर येईल की ज्यामुळे तुमची नाचक्की आणि समाजामध्ये एक वेगळं नाव, तुमचा वेगळा प्रसार नावाचा होईल. तर ते दुःख टाळायचं असेल तर पूर्ण विचारांती वाटल्या सल्ल्यानंतर कोणाच्या तरी एखादा निर्णय घ्या, म्हणजे तुमचा निर्णय चुकणार नाही आणि अबाधित राहील. कुंभ राशींच्या व्यक्तीने रागावर थोडं नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कारण राग ही अशी गोष्ट आहे की ज्यामध्ये मनुष्य काहीही करतो आणि कोणताही निर्णय घेतो. तर त्या रागावर निर्णय जर आपण ठेवलात तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला टाळता येतील. तर विचारांनी या महिन्यात विचारपूर्वक या महिन्यात वागायचं आहे असं कुंभ राशींच्या व्यक्तीने ठरवावं. आपले कल्पना किंवा आपले प्लॅनिंग साकार होण्याचा असा हा महिना आहे. पूर्वी केलेलं प्लॅनिंग आहे त्याचा पाठपुरावा तुम्ही करताय आणि तो आता साकार होतो आहे. असा हा महिना आहे की त्यामध्ये यशपूर्ती म्हणतात तर ती या महिन्यात तुम्हाला लाभणार आहे. आणि त्याचा आनंद तुमच्या कुटुंबियांना, बरोबरच्या लोकांना, त्या प्रोजेक्टमधल्या बाकी सहकाऱ्यांना, सगळ्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळू शकतो. कौटुंबिक सहल किंवा अशा काही कारणांनी कुटुंबाचं देवदर्शन अशा कारणांनी या महिन्यात टूरला जाण्याची संभावना दिसून येते. तर तसा योग आला तर अवश्य त्याचा फायदा घ्या, पण चोरीपासून सांभाळा. काही वस्तू गहाळ होणे, एखादी बॅग हॉटेलमध्ये राहणे, एखादी बॅग त्या गाडीमध्येच राहणे, अशा काही गोष्टी घडणार. मौल्यवान वस्तू त्यासाठी सांभाळा आणि प्रवास जो आहे तो आपल्या कुटुंबासमवेत अवश्य करा, त्याची मजा लुटा. पण प्रवासामध्ये चोरीची शक्यता मात्र आहे, ते टाळण्याचा प्रयत्न आपण करावा असं मी या ठिकाणी तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो. पूर्वापार चालत आलेल्या वास्तू किंवा जमिनी या विकून काही पैसे मिळवण्याचा तुमचा प्लॅन असेल किंवा ज्या काही पडीक जमिनी आहेत ज्याच्यापासून काही उत्पन्न नाही आहे अशा जर जमिनी विकायचा तुमचा जर काही प्लॅनिंग असेल कौटुंबिक जमिनीचा, तर तो या महिन्यात निर्णय तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे कारवाई करा. कारण यातून आपल्याला या महिन्यात लाभ होऊ शकतो आणि आपल्याला हे एक पेंडिंग काम जे आहे काही काळाचं ते या महिन्यात निकाली निघू शकतं. निदान एक बायर निश्चित झाला, घेणारा मनुष्य निश्चित झाला तरी व्यवहार पुढे 1-2 महिन्यात झाला तरी हरकत नाही, पण ती निश्चिती या महिन्यात करा. टोकन वगैरे घ्या असा माझा सल्ला या ठिकाणी तुम्हाला मान्य करावा लागेल. त्याचप्रमाणे कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की कुटुंबातल्या व्यक्तींचा निर्णय शिरोधार्य माना. अनुभवी व्यक्ती जे काही सांगतायत तो निर्णय मान्य करा आणि त्याप्रमाणे तुम्ही निसंकोच आणि निसंशय वागा. त्यास तुमचं भलंच आहे असं अशी खात्री मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कुंभ राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की आपला उद्योग आणि त्याचप्रमाणे आपलं कर्म जे आहे ते विना डिले म्हणजे कुठल्याही प्रकारे उशीर न करता वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न आपण करा. कारण जे एजंटचं काम करतात म्हणजे 2 व्यक्तींना मिळवून देणं एकमेकांच्या फायद्यासाठी, असे जे एजंटचं काम करणारे लोक आहेत त्यांना या महिन्यामध्ये चांगला फायदा होणार असं दिसून येतं. काम 2 व्यक्तींचं आहे पण त्यांची सांगड घालून देणारा जो माणूस आहे तो चांगला फायदा किंवा नफा या महिन्यात मिळवू शकतो असं या ठिकाणी दिसत आहे. विशेषतः सरकारी ठिकाणी आता बरीच कामं ऑनलाईन होत आहेत, पण तरी काही ठिकाणी मध्यस्थाची गरज भासते. तर असे मध्यस्थ जे आहेत ते या महिन्यात चांगले पैसे
कुंभराशीचे जे ते मिळवू शकतात असं या ठिकाणी मी सांगतो. जे नोकरी करणारे व्यक्ती आहेत त्यांना वरिष्ठ या महिन्यात अतिशय चांगली साथ देतील, त्यांची वाहवा करतील, त्यांच्या कामाची उपेक्षा होऊ देणार नाही आणि त्याला विशेष त्याचे पॉईंट्स जे आहेत, विशेष काम केल्याचे, जास्त काम केल्याचे, ते पॉईंट्स त्यांना निश्चित वरिष्ठांकडून मिळतील आणि आपल्या पुढच्या प्रमोशनसाठी त्याची एक विशेष दखल वरिष्ठांकडून घेतली जाईल असं दिसतं आहे. त्यामुळे नोकरदार व्यक्तींनीसुद्धा आपलं काम इमानीतबारे करावं असा सल्ला मी या ठिकाणी देईन. जे मोठे उद्योजक आहेत त्यांनी जास्तीत जास्त कामं जी आहेत ती आपली दुसऱ्या पंधरवड्यात, सरकारी कामं, लोनविषयी कामं किंवा ज्या सरकारी ज्या योजना आहेत त्यांचा फायदा घेण्याची कामं, ही सगळी दुसऱ्या पंधरवड्यात करावी, कारण त्यावेळेला यांना वेग येऊन या गोष्टी होऊ शकतात. कोर्टात जाणे, कोर्टात दावा लावणे, नवीन दावा लावणे, अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र या भानगडीत तुम्ही या महिन्यात पडू नका, कारण त्या सगळ्या फसव्या आहेत. तुमचे पैसे, वेळ दोन्ही खर्च होईल आणि त्याचा निकाल कधी लागेल ही टांगती तलवार तुम्हाला लागेल. त्यामुळे थोडंसं कोर्टाच्या प्रकरणात या महिन्यात न पडलेलंच बरं असा माझा सल्ला या ठिकाणी आहे. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी आपल्या शिक्षणावर किंवा आपल्या अभ्यासावर गाफील राहू नये. आपण केलेला अभ्यास जो आहे तो आपल्या मित्रांकडून किंवा आपल्या सरांकडून, आपले जे कोणी क्लास टीचर्स वगैरे आहेत त्यांच्याकडून जरा क्रॉस चेक करून घ्यावा. मी केलं आहे ते बरोबर केलं की नाही, पाठांतर बरोबर आहे की नाही, माझ्याकडे इन्फॉर्मेशन बरोबर आहे की नाही, हे जरा आपल्या सिनियर्सकडून जाणून घ्यावं, त्याच्या शिक्कामोर्तब करून घ्यावं असं मला सांगायचं आहे. कारण नाही तो आत्मविश्वास जो आहे तो कुठे जरा ट्रॅक चुकला तर तो भरकटत जाण्याची शक्यता दिसते. उत्पन्न जे आहे ते या महिन्यात तुम्हाला अगदी योग्य ते उत्पन्न, आवश्यक ते उत्पन्न तुमच्याकडे राहणार आहे आणि त्यापासून तुमचा व्यवस्थित फायदा होणार आहे, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. हे होतं कुंभ राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.